गणेश, जो मुद्दा मी तुम्हाला उपस्थित केला, राज ठाकरे यांनी म्हटलेला होता प्रसंगी बॉसच्या कानाखाली आवाज काढा पण या मोर्चात सहभागी व्हा, असं कोणी दिसतंय का? हा सत्याचा मोर्चा। आताच एक ट्रेन आली जी हार्बर लाईन वरून आली होती आणि या ठिकाणी मी काही लोकांना विचारलं की तुम्ही जॉबला सुट्टी देऊन आज या मोर्चाला सामील झालात का? काही व्यक्ती आहेत, माणसं आहेत आपल्या सोबत। दादा, तू कुठे जॉबला जातो आणि तुझा टायमिंग काय जॉबचा? मी आहे राहायला कळंबोलीमध्ये। मी आहे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कामाला आहे आणि मी आज इथे आलो आहे सत्याच्या मोर्चासाठी आम्ही आलेलो आहे, कामाची सुट्टी काढून आलेलो आहे। राज ठाकरेंनी आव्हान केलं होतं की या मोर्चाला या बॉसच्या कानाखाली मारा पण मोर्चामध्ये सामील व्हा, तुम्ही सुट्टी मागितली होती का? आम्ही सुट्टी मागितलेली आहे, कायदेशीर सुट्टी मागून मेल वगैरे करून आम्ही सुट्टी परवानगी घेऊनच आलेलो आहे आणि सुट्टी बॉसने आम्हाला सुट्टी दिलेली आहे। तू काय सांगशील मित्रा? मी पण सन्माननीय राजसाहेबांनी जे केलेलं आव्हान आहे या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी म्हणून आम्ही इकडे आज आलेलो आहोत आणि खरंच चांगला मुद्दा उचललेला आहे साहेबांनी। त्यामुळे खरंच जे बोगस मतदान आहे हे कुठेतरी नक्कीच थांबवायला हवं आहे असं आम्हाला निश्चित वाटतं। कुठे जॉबला जातात? मुद्दा लक्षात येतोय मनीष, आपण पाहतोय की अनेक जण रितसर सुट्टीचा मेल करून या ठिकाणी या मोर्चात सहभागी होताना दिसत आहेत। भाग्यश्री, मी तुमच्याकडे येते।